आता मला रिअलाइज झालं की मोठे लोक का विचार करतात. मोठे लोक कोणते मोठे लोक? वेल, आज ऍक्च्युली आज 15 तारीख आहे. म्हणजे ऍक्च्युली आजची 14 तारीख आहे. येस येस 1:41 झाले. बट ऍक्च्युली इट्स 14 तारीख आहे. झोपलो नाही अजूनपर्यंत मी. आणि आज डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची जयंती आहे. मी कधी या व्यक्तीबद्दल कधी फारसा विचार केला नाही. बट आज 14 एप्रिल आहे म्हणून मला जेवढं लोकांनी या व्यक्तीबद्दल सांगितलं मला तेवढंच माहित आहे. आता मी डॉक्टर भीमराव आंबेडकर याला असं व्यक्ती का म्हणत आहे? वाय एम आय सेइंग दॅट? लोक त्यांच्या समोर परमपूज्य डॉक्टर भीमराव आंबेडकर या समथिंग काही ना काहीतरी लावतात. लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल एक भगवानवाली फिलिंग आहे. बट माझ्याबद्दल तशी नाही. माझ्यासाठी ते एक व्यक्तीच आहेत. येस. हा, बट त्यांनी जे काम केलंय इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली अमेझिंग. येस. नो वन विल डू समथिंग लाईक दॅट. काही ना काही लोकांमध्ये स्पेशल असते आणि ते स्पेशलच लोकांना काही ना काहीतरी स्पेशल बनवते. असं माझा विचार आहे. मला त्या व्यक्तीबद्दल म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे. एक आदर आहे. आणि पण मी असं जरी ते माझ्या समोर असले किंवा जरी मला ते समोर केव्हाही भेटले तरी मी त्यासोबत खूप आदराने वागेन. बट मी त्यांना असं गॉड म्हणून असं कधी स्वतःमध्ये एक्सप्रेस नाही करून देईन किंवा त्यांना पण असं फील नाही करून देईन का तुम्ही पण माझ्यासाठी खूप मोठे आहात. बिकॉज यू आर द नॉट. कारण माझ्यासाठी हे गॉडवाली फिलिंग आहे ना, हे मला माहित नाही हे कोणासाठी आहे. कारण मीच नाही बघितलं अजूनपर्यंत कोण आहे गॉड. आय थिंक मला असं वाटते समजा जर एखादी गॉड असेल तर तो आहे एक युनिव्हर्स. कारण ज्याला आपण समजू शकत नाही, जेव्हा आपण समजू शकेल या युनिव्हर्सला तेव्हा आपण समजून घेऊ की गॉड आहे बा. मी विचार करतो की समजा जर डॉक्टर भीमराव आंबेडकर समजा जर आज इथे असतील तर ते का विचार करत असतात. म्हणजे आज 14 एप्रिल आहे आणि त्यांचा बर्थडे आहे. सो त्यांनी असं विचार केलं होतं की म्हणजे मराठच्या अगोदर त्यांनी असं म्हणलं होतं की माझा जो काही बर्थडे राहील तो ऍज अ जयंती म्हणून सेलिब्रेट करा. त्यामुळे त्यांनी असं म्हणलं होतं की माझ्या वाढदिवसाला असं लाईट, दिये, फटाके, डीजे वगैरे लाव. नाही ना. आपल्यासाठी त्या व्यक्तीबद्दल खूप आदर आहे किंवा त्या व्यक्तीबद्दल एक भगवानवाली फिलिंग आहे. मला तर नाही बट खूप साऱ्या लोकांमध्ये आहे. आणि त्या लोकांसाठी भीमराव आंबेडकर वॉज मच बिगर. त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलं. त्यामुळे आम्ही त्यांच्या सन्मानासाठी अशा प्रकारच्या गोष्टी करतो. डीजे वगैरे, लाईट वगैरे एक प्रकारे सण म्हणून साजरा करतो. दॅट इज गुड. असं त्याच्यात काही वाईट नाही. आज मी हे नाही सांगत की आंबेडकरांनी का केलं, का नाही केलं, कसं केलं, कशा पद्धतीने केलं किंवा व्हॉट डिड दे डू या मरण्यामध्ये. कारण त्यांनी जे काही केलं इट्स हॅपन्ड इन हिस्ट्री. आणि जे काही झालंय इज 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 दिस थिंग हॅपन्ड. आपण याच्याबद्दल जे काही बोलू त्याच्याबद्दल असं फारसा काही फरक पडणार नाही. बट फरक एका गोष्टीमुळे पडेल
समज जर आपण कुठल्या गोष्टीचा प्रॉपर पढाई करून त्याला समोरच्या गोष्टीवर अप्लाय करू, म्हणजे म्हणजे हिस्ट्री हे याच्यासाठी बनलेली असते का आपण त्या गोष्टीपासून शिकलो पाहिजे आणि समोर ती झालेली गोष्ट रिपीट नाही झाली पाहिजे, किंवा झालेली गोष्ट, चुकीची झालेली गोष्ट समोर आली तेव्हा आपण त्याला कसं फेस करायला पाहिजे हे माहित असणं पाहिजे. हिस्ट्री मला एवढंच शिकवते आणि मी एवढंच त्याला शिकण्याचा प्रयत्न करतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी एक खूप मोठी अशी व्यक्ती नाही आहे, किंवा हे मला असं वाटते की ही व्यक्तीच नाही आहे, असं हे मला वाटते. असं तुम्हाला पण वाटलं पाहिजे. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्यासाठी यांनी हे जे कमवलंय, हे जे काही आहे, हे जे तुम्ही करून राहिले, हे बिकॉज ऑफ हिम. त्यामुळे आपण सन्मान देणं त्यांना या साऱ्या गोष्टीबद्दल, म्हणजे आज ते समज जर माझ्या समोर असते, जे की आहे बघून राहिले, ते त्यांना असं फील वाटून आलंय, त्यांना असं दिसून राहिलं, इट वॉज गुड, इट वॉज नाईस, येस. बट इन द एंड त्याला असं रिअलाइज होऊन राहिलं आहे की त्यांनी जे कन्सेप्ट किंवा त्यांनी जे तत्व त्यांच्या लाईफ मध्ये त्यांनी निर्माण केले होते किंवा बनवले होते, याचा वापर कोणी नाही करत आहे. म्हणजे म्हणजे त्यांनी काही दिशा निर्देशन दिले होते का या मार्गाने चला, बट ते आपण सगळे लोक त्या मार्गाने नाही चालत आहे. आपण जस्ट जयंती आहे म्हणून साजरा करताय, दॅट्स इट. उद्या 15 तारीख आहे, कुछ भी नाही. आपल्याची 14 एप्रिल म्हणजे काय, आपल्याची 14 एप्रिल म्हणजे काय, मस्त लाईट लावणं, तोरण बांधणं, डीजे मध्ये नाचणं आणि बस फुकटचं खाणं, घरी येऊन ढाराढार झोपणं, फिर खतम हो गया, झाली 14 एप्रिल. मी असं डॉक्टर भीमराव आंबेडकर आहे त्यामुळे त्यांचा हा दिवस आहे आणि त्यांच्या सोबत भीमराव आंबेडकरांचा दिवस आहे आणि का म्हणून राहिलो मी, मलाच नाही म्हणजे मी वॉट सेइंग दॅट, मेरे को भी नहीं पता कुछ भी. बट वन थिंग, समज जर आज ते जिवंत असते तर आज त्यांनी काय म्हणलं असतं. आज मी याला थोडसा एक प्रकारे इमॅजिन करण्याचा प्रयत्न करतो. मीच असा विचार करतो की मीच एक भीमराव आंबेडकर आहे आणि राईट नो आय एम जस्ट काइंड ऑफ लाईक एक्झिस्ट झालोय लाईक 2020 मध्ये, आणि मी जस्ट इमॅजिन करतोय. तर मला काय दिसतंय, मला हे सगळं काही दिसून राहिलं आहे. ओके ठीक आहे, बट मला जे दिसून राहिलंय की मी असं कन्सिडर करतो की मी एक भीमराव आंबेडकर आहे आणि मी जे विचार केलाय की चला मी जे बनवलं होतं की माझे जे कन्सेप्ट बनवले होते, हे कन्सेप्ट वर कोणी चालत नाही. जस्ट पीपल आर गोईंग ऑल द वे. डॉक्टर भीमराव आंबेडकर किंवा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक व्यक्ती नाही, हे एक औदा आहे, किंवा एक प्रकारे औदा म्हणजे जसं एक प्रधानमंत्रीचा एक प्रकारे औदा असतो ना, पोझिशन, राईट. डॉक्टर भीमराव आंबेडकर हे एक व्यक्ती नाही, हे जस्ट माझ्यासाठी एक औदा आहे. आणि या औद्यावर पोहोचण्यासाठी भीमराव आंबेडकरांनी खूप मेहनत केली, त्यामुळे तिथपर्यंत पोहोचले. बट त्याच्यानंतर ती जागा कोणीच नाही भरली, त्याच्यानंतर ती जागा तशीच पडून आहे. त्यानंतर कोण्याच व्यक्तीने त्या पोझिशनवर जाऊन काही ना तरी डेव्हलपमेंट करण्याचा कोणीच प्रयत्न नाही केला. येस, आणि जस्ट वो कुर्सी अभी भी खाली है. टिल दॅट मॅन डाय, नो वन विल सिट ऑन दॅट चेअर, अँड दॅट इज द बिगेस्ट रिग्रेट.
आता मी असं म्हणत नाही का असं एक प्रकारे इनर्जाइज नाही करत लोकांना की भाई तुम आओ और पढ़ाई करो और दुनिया को कुछ कमाल का करके दिखाओ. मैं ऐसा नहीं कह रहा, कारण समजा मी असं म्हणत जरी आहे तर याचा काही फायदा नाही. कारण मी असं कितीही म्हणलं, जस्ट लाईक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो फॉर्म्युला आहे तो स्वतःवर अप्लाय करतो ना की दुसऱ्यावर. आपण दुसऱ्या व्यक्तीला कितीही ट्राय हार्ड करण्याचा प्रयत्न करतो तरी ते पॉसिबल होणार नाही या, कारण हे स्वतःमध्येच असतात गोष्टी. जोपर्यंत तुम्ही स्वतःला रिअलाइज नाही करत की आय एम समथिंग फॉर एल्स, की असलं का जेव्हा आपण तुम्ही स्वतःला विचार नाही करतात की मी याच्यावर काहीतरी ना काहीतरी गोष्टीसाठी आलो आहे, त्या पर्पज साठी आलो आहे, एखाद्या गोष्टीसाठी आलो आहे, तो पर्पज फाइंड आउट करायचा आहे. यस, मोस्ट ऑफ द लोकांनी समजा तो पर्पज फाइंड आउट केला ना, आय थिंक त्या दिवशी ती जयंती साजरी होऊन जाईल आपोआप या. म्हणजे बट असंही नाही म्हणता येईल या एव्हरीथिंग इज गोइंग गुड या, कारण त्यावेळेस जे या कॅटेगरीमधले लोक होते त्यांच्यावर खूप परिस्थिती खूप बिकट होती. बट राईट नाऊ इज गोइंग वेल या. राईट नाऊ लोक आहे, यांचे घर आहे, मोठे आहे, पैसा कमवून राहिले आहे, गोइंग रिली वेल. सो इट वॉज नाईस. येस, आय थिंक दे अचीव दोज थिंग्स, सो इट इज गुड या. महात्मा गांधीजी किंवा whatever those people, त्यांनी जे काही केलं आहे ते व्यक्ती नव्हते, ते एक पोझिशन होती आणि त्या पोझिशनवर ती जागा नेहमीच खाली आहे आणि त्या जागेवर कोणीच बसलेलं नाही. प्रयत्न करू आपण त्या गोष्टीला फिलअप करण्यासाठी, प्रयत्न करू आपण त्या साऱ्या गोष्टी किंवा त्या साऱ्या कन्सेप्ट समजून घेण्यासाठी, प्रयत्न करू आपण हिस्ट्रीचा उपयोग त्याला जाणून घेणे, त्याला चुका फाइंड आउट करणे, समोर ती गलती होऊ नये याची माहिती करून घेणे. प्रयत्न प्रत्येक गोष्टीचा असतो. सुरुवात तुमच्यापासून करा, हाच प्रयत्नाचा एक खूप मोठा अचीवमेंट आहे. दॅट्स इट. And wish you very happy birthday, Mr. Bhimrao. Thank you. And wish you very happy birthday, Bhimya. Bhimya. Wish you very happy birthday, Bhimya. Thank you.